कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध घोट्याला आम्हाला वावरात जाणं होतं. मग पहिले तर गावातल्या दुकानात येऊन दूध घोट्याचं सामान घेऊन घेतलं. नगदी पैसे दिले हो मामा, ठेवसान नाही तर लिहून. दूध घोट्यासाठी कळईन सराटा घेतला, काढली आपली स्प्लेंडर आणि निघलो वावराकडे. दूध घोट्याचा पिल्यार मित्राच्या वाडक्यात होता. येताबरोबर पोरेने इकडे इटाईची चूल मांडली. पण हागडी इकडे कॅल्शियमच्या गोळ्या बारीक करून राहिला, दुधात टाकतो म्हणे. दिवसभर सोयाबीन सोंगा लागते, याच्याशिवाय उपाय नाही म्हणे. एक एक करत गावातले पोरं जमा झाले. अरे यायले आवरा रे, कोणी यायचे भांडणं झमकले. अरे जाऊ द्या रे वा, म्हटलं आवरतं घ्या. कशी तरी चूल पेटवली, पहिले तर त्यावर अंग शेकून घेतले. मुहूर्ताचा टाइम झाला, कळई ठेवली. 10 लिटरच्या 2 दुधाच्या कॅनारी चोल्या. पोरेच्या घरचंच दूध आहे, मग काय पाहिजे पडते. इकडे काजू बदाम बारीक करणं लावले. मोजेलाय बाबू ते खाल्ले कधी तर विचार कर. पहिले साखऱ्याचं कट्टर चोलो, पुरं सामान त्यात टाकून दिलं. पण सगळे जण आता वाट पाहू राहिले की हे दूध कधी होईल. पण चंद्राचा उजीड त्यात पळे लोक वाट पाहिजे होते. तेवढ्यात माझे काही मित्र देवीच्या मिरवणुकीत नाचायला जायला होते, पण मारामाऱ्या करून आले. पण हा संख्या तर बेदम मार खाऊन आला म्हणतात, तरी हसून राहिला. पण वरून म्हणे सांगजो नको कोणाले. म्हटलं टेन्शन नको घेऊ, मी कोणाला सांगत नाही. मग म्हटलं आलेस तर बा आता जराकभर थांबा, दूध पिऊन जा. ते तर काही थांबले नाही, आम्हीच बसलो दुधाची वाट पाय. दिवसभर सोयाबीन सोंगून आले ना, आता रातच्या 12 वाजे लोक जागरण करून राहिले. पण काही असो, पोरेचं असं एकत्र येऊन